हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आषाढ महिन्याची अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. ही आपल्या संस्कृतीतील एक विशेष परंपरा आहे. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. दीपपूजनाचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणत्या पद्धतीने पूजा करावी, तसेच हिरण्यदानाचे महत्त्व, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. 12 ऑगस्ट 2026 या दिवशी अमावस्या आहे. या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार हिरण्यदानाचा संकल्प करता येतो. अमावस्या तिथी 2 दिवसांमध्ये असल्यामुळे आपल्या सोयीनुसार तिथीच्या कालावधीत संकल्प करून श्रद्धेनुसार हिरण्यदान करू शकता. पितरांच्या सेवेसाठी केलेले दान श्रद्धेने व यथाशक्ती करावे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या म्हणतात. या दिवशी घरातल्या सर्व दिव्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. आगामी श्रावण महिन्यातील सणांमध्ये दिवे तयार ठेवणे आणि दिव्यांच्या तेजातून घरात सकारात्मकता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दीप अमावस्येचे महत्त्व आणि माहिती. दिव्यांची पूजा. या दिवशी घरातील सर्व लहान मोठे दिवे निरांजन समयी घासून स्वच्छ केली जातात. त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि फुले वाहून त्यांची पूजा केली जाते. तसेच पितरांचे स्मरण देखील केले जाते. या दिवशी कणकेचे किंवा पिठाचे दिवे बनवून एका दिवा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ घराबाहेर किंवा दक्षिण दिशेला ठेवण्याची परंपरा आहे. तसेच अज्ञानाचा अहंकार दूर करणे. दिवा हे प्रकाश, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जीवनातील अज्ञान आणि अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पडावा यासाठी दीपपूजन केले जाते. श्रावणाची तयारी. दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावणात अनेक व्रतवैकल्ये, सण आणि पूजा पाठ असतात. त्यासाठी लागणाऱ्या सर्व दिव्यांची तयारी या दिवशी पूर्ण केली जाते. तसेच मुलांना ओवाळणे. काही भागात या दिवशी लहान मुलांना ओवाळून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते आणि पहिल्या शुक्रवारी ज्योतिपूजन देखील केले जाते. तसेच काही भागामध्ये दीप अमावस्येला किंवा आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या सुद्धा म्हटले जाते. प्रत्येक अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ हिरण्यदानाचे महत्त्व. आपल्या हिंदू परंपरेमध्ये अमावस्या हा पितरांचा स्मरण, तर्पण, दान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. पितरांच्या स्मरणार्थ यथाशक्ती हिरण्यदान, अन्नदान आणि इतर दान केल्याने मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते आणि आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याची संधी मिळते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ पुढे पोहोचण्यास मदत होते आणि तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. मी सारिका या नोटवर रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.